आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे। साखरेच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे खरेदीसाठी कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची गर्दी दिसते। कारखान्याच्या एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येते। साखरेचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आलेलं होतं। साखर वाटप आता पुन्हा सुरू झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली असल्याचं देखील पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या तर साखरेचे दर वाढलेले आहेतच, मात्र पुढे साखरेचा तुटवडा निर्माण होऊन दर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी आपल्याला बघायला मिळते। काय अपडेट? सेजल, आपण पाहिलं की खरं तर सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याबाहेर ही सभासदांची जी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून किंवा इतर अन्य कारखान्यांकडून आपले जे सभासद शेतकरी असतात त्यांना वर्षातून 50 किलो साखर जी आहे ती दिली जाते आणि ती अत्यल्प दरामध्ये ही साखर जी आहे या सभासद शेतकऱ्यांना दिली जाते। साधारणपणे सोलापूरच्या या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये जे कारखान्याचे सभासद आहेत त्यांना 27 रुपये प्रति किलो या दराने साखर जी आहे ती विक्री केली जात आहे। त्यामुळे आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात हे सभासद शेतकऱ्यांच्या रांगाच्या रांगा या ठिकाणी साखर खरेदीसाठी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण या ठिकाणी साखरेचे दर जे आहेत ते बाजारामध्ये वाढलेले आहेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेले चित्र या साखर कारखान्यावर आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ऐन दिवाळीच्या सणाच्या पूर्वीच हे साखर वाढ झाल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची मोठी झुंबड जी आहे ती या साखर कारखान्याच्या कार्यालयामध्ये जमलेली आहे आणि प्रत्येक शेतकरी रांग लावून खरं तर सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी हा शेतकरी आहे तो रांगेत थांबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपल्याला साखर मिळावी या एकाच उद्देशाने या ठिकाणी हे सर्व शेतकरी सभासद जे आहेत दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय कारखान्याकडून काही दिवस साखर वाटप जे आहे ते बंद ठेवण्यात आलं होतं, मात्र अचानकपणे एक साखर वाटप सुरू झाल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात सभासद शेतकरी साखर घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर साखरेचा तुटवडा जो आहे तो बाजारामध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे साखरेचे दर वाढल्याचं चित्र एकंदरीत बाजारात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सभासद शेतकऱ्यांनी मात्र आताच संपूर्ण आपल्या वाट्याची आपल्या हिश्श्याची साखर खरेदी करणं पसंत केलेलं आहे। 27 रुपये प्रति किलो दराने ही साखर जी आहे ती खरेदी केली जाते। सभासद शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी हा विशेष ऑफर जी असते कारखान्याकडून असते आणि त्यासाठीच आता ही मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी रांगेत थांबून साखर घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ। केव्हापासून रांगेत थांबलाय आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे। 27 रुपये किलोने साखर खरेदीसाठी ही गर्दी झालेली आहे। सध्या साखरेचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे।